छगन भुजबळ हे माहित नाही. कष्टानं कसं खावं लागतं आणि फुकट कसं खावं लागतं. छगन भुजबळ, तुला आरक्षण फुकट मिळालंय. मराठ्यांचं चोरून आरक्षण खातोय तू. लाल दिवा मिळालाय, मागं पुढे लोक येत राहू दे. मराठ्यांचा नादाला लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागल. लातूरनं सुद्धा सिद्ध केलं, या राज्यात आम्ही सुद्धा कमी नाही. 5-6 घंटे झाले तरी रॅली आणि रॅलीचं ठिकाण येता येत नव्हतं. सरकारला माझी या लातूर नगरीतून विनंती आहे, मराठा समाजाचा हा आक्रोश समजून घ्या. मराठा समाज काही काम नाही म्हणून एकत्र येत नाहीये. आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हा मराठा समाज एकवटलाय. ज्यांना आरक्षण आहे त्यांना याची किंमत नाही कळायची. विरोध करणं सोपं असतं, पण मिळवायला खूप मोठा संघर्ष करावा लागतो, लढा उभा करावा लागतो. छगन भुजबळ हे माहित नाही. कष्टानं कसं खावं लागतं आणि फुकट कसं खावं लागतं. छगन भुजबळ, तुला आरक्षण फुकट मिळालंय. मराठ्यांचं चोरून आरक्षण खातोय तू. तुला या आरक्षणाची किंमत नाही कळायची. ज्यानं कष्टातून आणि संघर्ष करून आरक्षण मिळालं त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती, तुला नाही कळायची. मराठा आज 42 वर्षापासून संघर्ष करतोय, 1-2 दिवसापासून नाही. मराठा समाजालाही वाटतंय माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं 16% आरक्षण छगन भुजबळला घेतलं. फुकट खायला गोड लागतं. जरा संघर्ष करून बघ, मग तुला कळन कष्टात आणि फुकट खाण्यात काय मजा आहे. माझ्या समाजाच्या 350 ते 400 बहिणींच्या कंपाळाचे कुंकू आरक्षणासाठी पुसलेत. ए खाली बसा ना, ऐकायला तर येत असतात ना, मग काय करायचं. येवल्याहून आलात का तुम्ही? टेका खाली टेका, थोडा टाइम आवाज येईल ना. ज्याला कोणाला दिसत नाही त्याला आवाज येत असताना ऐका फक्त. बसा बसा म्हणून आरक्षण काय करतंय, आपलं आरक्षण कोण घेतंय, आपल्यावरती काय अन्याय सुरू आहे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांत बसा, कारण ही शांतता रॅली आहे. ज्या दिवशी मराठी बिघडते त्या दिवशी कोणाचंच ऐकणार नाहीत. सध्या छगन भुजबळ पिसळा कुत्रा चावल्यासारखा करतोय. मराठे संयमानं घ्यायला लागले, शांततेनं घ्यायला लागले, त्याच्या लक्षात येईना. मराठे शांत कमून येत. पिसाळ्याला कुत्र्याला कुठे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलेले, मस्तीत येऊ नको. लाल दिवा मिळालाय, मागं पुढे लोक येत राहू दे. मराठ्यांचा नादाला लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागल. आणि तुला पाठवल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही. मराठ्यांनी संघर्ष करून मायबापावर आरक्षण मिळवले.
आपल्या 4 ते 5 पिढ्या बर्बाद या आरक्षणामुळे झाल्यात. खूप बलिदान मराठा समाजाचे या आरक्षणापायी गेलेत. ऐ थांबे बाबा, फोटोवाला ते मागून आरडा लागलेत. तुला काय सांगावं, हे लय दांड लफड आहे. मला थोर किती ढकलेत आणलंय मग मला माहिती. आपले बलिदान गेलेत मायबापाव. आपल्या आई बहिणीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं या आरक्षणापायी. देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि त्या छगन भुजबळलाही सांगतो, एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या मायबाप मराठ्याच्या घरी येऊन बघा, किती भयानक वेदना आहेत. त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला करता पुरुष गेलाय, कुटुंब उघड्यावर पडलंय. आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवरून हात फिरायला कोणी नाहीये. घरातला करता पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येतं हे सरकार चालवणाऱ्या भुजबळांना आणि फडणवीस साहेबांना नाही कळायचं. कारण बलिदान आमचे गेलेत. समाजाचे बारीक बारीक लेकरं आमचे उघडे पडलेत, तुमचे नाही. आमच्या आईबापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकरं शिकवलेत. त्यांना आरक्षण नाही, एकाही आईबापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय. माझं छगन भुजबळला एक म्हणणं आहे, तुझे लेकरं तुला अधिकारी झालेले बघा वाटतेत, मराठ्यांना त्यांचे लेकरं अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का?